दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणारी रास म्हणजे कर्क रास. कर्क राशीचे लोक मनाने संवेदनशील असतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण कर्क राशीच्या लोकांनी आयुष्यात अशा काही चुका आहेत ज्या टाळायला हव्या, कारण त्या चुका त्यांचं मोठं नुकसान करणाऱ्या ठरतात. कोणत्या आहेत मग त्या चुका ज्या कर्क राशीच्या लोकांनी टाळायला हव्या? चला जाणून घेऊया. मित्रांनो, तुमच्या कुटुंबात जर कर्क राशीची व्यक्ती असेल तर हा अनुभव तुम्ही घेतला असेल की कुटुंबासाठी काहीही करण्याची यांची तयारी असते. घर, नातेसंबंध या सगळ्याला हे लोक खूप महत्त्व देतात. सगळ्या नात्यांना अगदी घट्ट धरून ठेवण्याचा यांचा स्वभाव असतो. इतरांची काळजी घेतात, मदत करतात, सगळ्यांना इमोशनली सपोर्टसुद्धा ही लोक करतात. फक्त यांच्या मूडचं काही सांगता येत नाही, कारण चंद्र या राशीचा स्वामी असल्यामुळे जसा चंद्र कलाकलाने बदलत राहतो तसाच यांचा मूड सुद्धा बदलत राहतो. कधी खूप हॅपी तर कधी उगाचच शांत, कधी उगाचच उदास, असा यांचा मूड सतत बदलणारा असतो. लहान सहान गोष्टींनी सुद्धा कर्क राशीच्या लोकांना आनंद होतो आणि दुःखही पटकन होतं. कर्क राशीच्या लोकांचं कसं असतं माहितीये का, त्यांच्या मैत्रिणी असू द्या, भावंड असू द्या, नातेवाईक असू द्या, सगळ्यांवरच या अगदी भरभरून प्रेम करणाऱ्या असतात. पण कर्क राशीच्या लोकांची चूक कुठे होते? भावनांमध्येही लोक वाहून जातात. भावनेच्या लेवलवरच सगळ्या गोष्टींचे निर्णय या घेतात आणि प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात. त्यामुळे प्रॅक्टिकल विचार करायचं राहून जातं आणि प्रॅक्टिकल विचार करणं काही ठिकाणी फार गरजेचं असतं, कारण आपल्या भावनिक स्वभावाचा गैरफायदा इतर लोक घेतात. सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या पुढे रडलं किंवा तुम्हाला मदत मागितली तर तुम्ही करताच, आणि याचाच गैरफायदा बाकीचे लोक घेतात. काही ठिकाणी प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचं असतं. मदतीला तुम्ही जाता धावून मान्य आहे, पण समोरच्याला त्या मदतीची खरंच गरज आहे का? त्यांनी तुमच्याकडे मदत मागितली आहे का? जर न मागता मदत केली तर त्या मदतीला काहीही किंमत राहत नाही आणि तुमच्या असण्यालाही किंमत राहत नाही, कारण लोकांना वाटतं अरे हे तर कायम अवेलेबल असतात, यांना कधी हाका मारा धावूनच येतात, यांचा काय प्रॉब्लेम नाही, यांचं काय एवढं मनावर घ्यायची गरज नाही. असं तुमच्या बाबतीत होऊ नये असं वाटत असेल तर मागितल्याशिवाय मदत करू नका. अगदीच जवळचं नातं असेल आणि माहिती आहे समोरच्याचा मागण्याचा स्वभाव नाही आहे, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून तो बोलत नाही आहे, अशी परिस्थिती असेल तर ठीक आहे, तिथे तुम्ही जाऊन मदत करू शकता. पण बऱ्याचदा ऑफिसमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, लांबच्या नातेवाईकांचा प्रश्न असेल तर सुद्धा मदत जर मागितली नसेल तर करायला जाऊ नका. तुम्ही जी मदत करताय त्याची समोरच्याला किंमत आहे का, जाणीव आहे का, समोरचा कृतज्ञ असणार आहे का, या गोष्टीचा विचार सुद्धा करायला हवा. आणि कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेताना प्रॅक्टिकल विचार करणं कर्क राशीसाठी फार गरजेचं असतं, कारण दरवेळी जर तुम्ही भावनेच्या पातळीवर विचार केला आणि हृदयानेच विचार केला तर निर्णय कधी कधी त्या काळासाठी चुकण्याची सुद्धा शक्यता असते.